एके दिवशी भर पावसात राजांनी रायगड सोडला. आपल्या फौजानेशी ते पेडगावच्या दिशेने जात होते. पावसात जड कमी झाली ती, पण 4 दिवसात सूर्यदर्शन घडलं नव्हतं. गार वारा वाहत होता. जिकडं पाहावं तिकडं पाणथळ जमीन नजरेत येत होती आणि सकाळी थोड्या सरी येत. पाऊस थांबला होता. पुण्याच्या पुरेला काही कोसळांवरती वाहणाऱ्या भीमेच्या पाण्याला उधाण आलं होतं आणि तांबडेभोर पाणी फेसाळत धावत होतं. त्या भीमेच्या काठाला वसलेल्या पेडगावच्या किल्ल्यात बहादूर खानाची छावणी सोस्तावली होती. जिकरीने पावसाळ्याचे दिवस कंटित होती आणि बहादूरगडच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी पहारा देत होते. गडाचे दरवाजे उघडे होते. शेकोटी करून काही चौकीदार अंग शेकीत बसले होते. पाऊस गेल्यानं तटावर पहारेकरी फेरा घालीत होते. गडाच्या दरवाजातील शिपायांचे लक्ष टापांच्या आवाजाकडे गेलं. 2 घोडेस्वार भरधाव वेगाने गडाकडे येत होते. ते स्वार नजरेच्या टप्प्यात आलं. पठाणी वेश असलेले ते स्वार गडाच्या दरवाजात आलं. दरवाजाशी पायउतार होताच म्हणाले, क्या देखते हो, अरे दरवाजा बंद करो, मरगठ्ठे आ गए. आणि स्वरांचे कोंडाळे त्या दोघांभोवती गोळा झालं. गडाचा किल्लेगार धावत आला. दोघा पठाणांनी आपली ओळख करून दिली. औरंगाबादच्या सुभेदाराची ओळखपत्रे घेऊन चाकरीसाठी बहादूर खानाकडे येत असता दोघांना मराठ्यांचा तळ दिसला. जीव घेऊन दोघे गडाच्या आश्रयाला पोहोचले होते. किल्लेदाराने दोघांना बहादूर खानाच्या समोर हजर केलं. बहादूर खान विचारात पडला असता टेहळणीच्या सांडणी स्वराने मराठे येत असल्याची बातमी आणली आणि एका पाठोपाठ बातम्या येत होत्या. अवघ्या 2000 फौजेनेशी मराठे चाल करून येत आहेत. हे ऐकून बहादूर खान चकित झाला. बस 2000 फक्त? मराठ्यांची रीतच आहे हुजूर. सरदारने साथ दिली. बहादूर हसला आणि आपल्या दाढीवरून हात फिरून त्याने आज्ञा दिली. इशारतीची नौबत द्या. पेडगावची छावणी गडबडून उठली आणि घोड्यांच्या टापांच्या आवाजाने छावणी भरून गेली. बहादूर खान सचिवाला खानाने आज्ञा दिली. खोल दरवाजा उघडला गेला. नौबत नेण्यात लागली आणि बहादूर मराठ्यांना सामोरं जाण्यासाठी फौजनीशी बाहेर पडला. मुठभर शिवाजीच्या हाती बहादूरगड हवाली करून बहादूर खान लढाईसाठी दौडू लागला. पेडगावच्या थोड्या अंतरावर जाताच मराठे त्याच्या नजरेत आले आणि बहादूर खानाची 8000 फौज पाहताच मराठीने तोंड फिरून पाठ दाखवली. मराठी सैन्य पळू लागलं. बहादूर खानाने आजवर मराठ्यांच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. अनेकदा त्यांची भीतीने गाळण उडाली होती, पण पाठ दाखवून पडणारा शत्रू तो मात्र प्रथम पाहत होता. त्याने तोशाने घोड्याला टाच दिली. मराठी फौजेचा पाठलाग सुरू झाला आणि घोड्यांच्या खुरांबरोबर चिखलांच्या चिळकांड्या उडू लागल्या. खान जोरात पाठलाग करत होता. मराठी फौज हुलकावण्यादाखी धावत होती. पेडगावपासून खान 10-12 कोसांवर आला तरी शत्रूशी काय गाठ पडेना. 20 कोस खान धावला तरी मराठी फौज गाठता येणार. चिखलराडीतून धावून खानाची फौज दमली. खानाने पेडगावकडे वळायचं ठरवलं. भाग गए डरपोक कहे के. मराठी गाठ पडले असते तर त्यांचा खिमा कसा उडाला असता याचं स्वप्न रंगवीत खान बहादूरगडाकडे जात होता. आकाश ढगांनी भरलं होतं. कोणाचं तरी प्रथम लक्ष गेलं. त्या कुंदावलेल्या वातावरणावर सर्वांच्या नजरा खेळल्या आणि बहादूरगडच्या दिशेने आकाशात धुराची काळी विटोळी उठत होती. उन्हाळ्याच्या चक्रीवादळासारखी त्याचा अर्थ कुणालाच कळत नव्हता. खान बहादूरगडाकडे धावू लागला. गड नजीक आला तशी घोड्यांची गती मंदावली आणि खानाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. साऱ्या बहादूरगडावर धुराचे लोट उठत होते. गडाचा दरवाजा सताळा मोकळा होता. गडाची तटबंदी जशी तशी शाबूत होती, पण तटावर एकही पहारेकरी दिसत नव्हता. कुठे कसली जाग लागत नव्हती. बहादूरचं तोंड वाचलं होतं. अघटित पाहत होता. बहादूर खान गडा नजीक आला. पुढचं स्वार वेशीतून आत गेलेलं दिसलं. दुसऱ्या क्षणी ते माघारी आलं. पाठोपाठ बहादूरगडाचे रहिवासी छातीपिटीत समोर आले. एकच आक्रोश सुटला होता. हम लूट गए मालिक, शिवाजीने हमको लुटा. शिवाजी या आला? अरे सैतान का बच्चा, कहाँ गया, क्या हुआ? बहादूर पायउतार झाला. वेड्यासारखा चालत होता. वेशीच्या आतले वातावरण आक्रोशाने भरून गेलं. सर्व तंब जळून खाक झाले ते आणि मराठ्यांच्या पाळण्याचा अर्थ आता त्याला कळत होता. मराठ्यांची लूट काय असते हे तो उभ्या पावसात बघत होता आणि याच वेळी राजे रायगडाची वाट कापत होते. फौजेच्या आघाडीला राजांच्या बरोबर हंबीरराव दौडत होते आणि फौजेबरोबर नेली जाणारी 200 देखणी घोडी नजरेत भरत होती. 1 कोटी रुपयांची नगद लूट सावरून राजांची फौज
रायगड जवळ करीत होती आणि बहादूर खानाची लूट घेऊन राज गडावर आलं. गडावर आणि छावणीत बहादूर खानाची छावणी कशी लुटली याचीच बोलवा चालू होती. मोरोपंतांनी कल्याण भूमीला फौज गोळा करून दहशत निर्माण केली होती आणि त्या हालचालीमुळे इंग्रज आणि पोर्तुगीज घाबरून गेले. बहादूरगडाची लूट झाल्यानंतर राजांची एक फौज जुन्नर मुलकाकडे रवाना झाली होती. आनाजी फोंडा मुलकात होते. जिकडे तिकडे राजांच्या नावाचा गवगवा झाला होता. पण राजा वाट पाहत होते संभाजी राजांची. ते अद्याप गडावर आले नव्हते. एके दिवशी सायंकाळच्या सुमारास गडाची नऊ उजळली. युवराज संभाजीराजे गडावर येत असल्याची वार्ता राजांना मिळाली. राजा उताळ बनून राजसदरेत गेले. प्रवेशद्वारातून आनंदराव येताना दिसले, पण संभाजीराजे कुठे दृश्यात आलेच नाहीत. आनंदरावांनी नजीक येऊन मुजरा केला. आनंदराव, आमचे युवराज कुठे? ते पालखी दरवाजाने आत गेले. कारण? आनंदराव हसले. भागा नगराच्या मुलकात आम्ही घुसलो. फौज पुढे सरकत होती. तोच कुतुबशाही फौज येत असल्याचं कळलं. मी युवराजांना माघार घ्यायला सांगितलं. त्यांना ते आवडलं नाही. जबाबदारी माझी होती. युवराजांना मी पुढे जाऊ दिली नाही आणि संतापाने युवराज माघारी वळले. त्यामुळे आमच्यासमोर यायची त्यांना लाज वाटली असस. राजाने विचारलं, ठीक आहे, तुम्ही केलं तेच बरोबर. आम्ही युवराजांची समजूत काढू. राजा युवराजांच्या महालाकडे वळला. महालात युवराज पलंगावर बसले होते. येसुबाई उभ्या होत्या. राजा जाताच संभाजीराजांनी मुजरा केला. पाठमोरे उभे राहिले. राजांची नजर चौपाईवर ठेवलेल्या निरंजन तपकाकडे गेली. आलेला हसू लपित राजा येसुबाईंना म्हणाले, येसू, युवराजांना ओवाळलं की नाही? आणि त्या शब्दावर संभाजीराजाजवळ आबासाहेब विजयी वीराला ओवाळतात, पळून आलेल्यांना नव्हे. राजा संतप्त युवराजांच्या जवळ गेलो. कोणी सांगितलं तुम्हाला? यशस्वी माघार घेणं, फौज सुखरूप माघारी आणणं हा सुद्धा एक थोर पराक्रमच आहे. विजयापेक्षाही अवघड. आमची फौज होती, सहज विजय मिळाला असता, पण तुमच्या आनंदरावांनी आम्हाला रोखलं, आमच्याबरोबर जोरी केली. राजा, आम्ही तुमची तडप जाणतो, तुमचा संतापही आम्हाला कळतो, पण त्यासाठी आनंदरावांना दोष देणं अन्यायाचं ठरतंय. तुम्ही अजून लहान आहात. उसळतं रक्त नेहमीच बरोबर निर्णय करतं असं नाही. तुम्ही आमची आज्ञा विसरला, पण आनंदराव आपली जबाबदारी कशी विसरतील? कसली आज्ञा? राजा असले युवराज भागानगर जिंकण्यासाठी तुम्हाला पाठवलं नव्हतं, नुसती दहशत निर्माण करण्यासाठी पाठवलं होतं. मराठी फौज पळाली पाहून चांगली दहशत बसली असेल. युवराज, हा पळून येण्याचा सवाल नाही. तुम्ही आले लूट काय कमी नाही. तिला दरारा वाढला नसेल. पळणारी का होईना, पण मराठी फौज त्यांच्या मुलकात घुसते, धुमाकूळ घालते. हे का थोडं झालं? राजांनी युवराजांच्या खांद्यावर हात ठेवला. संभाजीराजांची नजर राजांच्या नजरेवर नजर भिडली आणि युवराज पराजयाचं दुःख कसलं. आमची निम्मी हयात पळापळीतच गेली. आम्ही यापेक्षाही थोर पराजय घेतले. पणाला तर आम्हाला पलताभही थोडी झाली, पण त्या पराजयाने देखील आम्हाला खूप शिकवलं. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर हास्य मला राजा येसुबाईंना म्हणाले, येसू, युवराजांना ओवाळ. ते पराक्रम करून घरी आले. येसुबाईंनी तपकातली निरांजनं प्रज्वलित केली आणि युवराजांना ओवाळलं. मस्तकीत तिलक लावलेले संभाजीराजे राजांच्या पाया पडले. राजांनी संभाजीराजांच्या मस्तकावरून मात्र हात फिरवला. युवराज, लक्षात ठेवा, ज्यांना पराजयाची भीती नसते तेच विजयश्री संपादन करू शकतात. येतो आम्ही. राजांनी पाऊल उचललं. राजा महालात आलं व तिथेच उभे राहिले. ध्यानी येतात येसुबाई म्हणाले, आबासाहेब बसावा ना. राजाने येसुबाईंच्याकडे पाहिलं. येसू, नाईलाजानं आम्हाला इथे यावं लागलं. मोहिमेवर गेलेला पती फार दिवसांनी आला असता तिथं अन्य कोणी जाणं गैर आहे, हे का आम्हाला कळत नाही? लागलेल्या येसुबाईंच्याकडे न पाहता राजा महालाबाहेर गेला. राजा जाता संभाजीराजे येसुबाईंच्याकडे सरकला. येसुबाईने गडबडीतलं तबक उचललं. संभाजीराजांच्या हाताची पकड येसुबाईंच्या मनगटावर बसली. येसुबाई गडबडीने म्हणाला, तबक ठेवून येते. तिच्या आत्ताच गडबड का? नंतर ठेव. येसुबाईंनी तबक खाली ठेवलं. संभाजीराजांनी येसुबाईंच्या हाताला स्पर्श केला. इकडे बघा ना, हे काय? येसुबाई दरवाजांकडे पाहत मला, कोणी येणार नाही. खुद्द आबासाहेबांनी सांगितलं नाही. चला, काहीतरीच बोलणं. आम्ही एवढा पराक्रम करू माहीत आहे. पराक्रम? येसुबाई हसून म्हणाले, असं. संभाजीराजांनी एक वेळेस येसुबाईंच्याकडे रोखून पाहिलं आणि दुसऱ्या श्री दरवाजाकडे जात संभाजीराजे म्हणाले, रणांगणात पराजय घेतला म्हणून आमच्या महालातही आम्ही तो घेऊ की काय? येसुबाईंना हसून वर पडले. तेव्हा खरोखरच महालाचे दरवाजे बंद होत होते. पावसाळा संपला. वनराई गर्द हिरवा रंग धारण केला. रान कोंबड्याचे आवाज रानावरती उठू लागले. शिवारात भात नांगली सावा सळसळू लागला होता आणि गडावरच्या झाडापा निघाल्या. वाटेलगतच्या गवताची साफसफाई करण्यात येऊ लागली. हत्ती टाके, कुशावर्त, बामण टाके, गंगासागर यासारखे पाण्याचे तलाव पाण्याने तुडुंब भरले.
लहरले होते. लहरीने त्यांचे अंग शहरात होते. राजांनी पाचाडला नव्या पाग्याचे काम उभारले. पागा पुटडी झाली. हुजरातीच्या निवड 500 घोड्यांची पागा उभी राहिली. राजे पागा पाहून गडावर आलं आणि सायंकाळच्या वेळी राजे विवेक सभेत बसले होते. कवी कळस निराजीपंत सभेत हजर होते. राजांच्या शेजारी खुद्द युवराज संभाजीराजे युवराजसंघ घालून बसले होते. संभाजीराजांची संस्कृत काळामध्ये प्रगती कवी कळसांच्या तोंडून ऐकून राजे खुश झाले. आंधळ पडू लागला तसे राजे विवेक सभेतून उठले आणि एकदम आठवण होऊन त्यांनी विचारलं, अलीकडे निश्चलपुरींची काही वार्ता नाही? त्यांची क्षेम आहे ना? जी कवी कळस म्हणाले. कवी कळस या संधीची वाट पाहत होते. ते म्हणाले, महाराज निश्चलपुरींचा शब्द खोटा ठरला नाही. राजा थांबलं. कवी कळस, तुम्ही आमच्या नजीकचे बोला. स्पष्ट बोलतो, पण निश्चलपुरींनी सांगितलं सारे अपशकून घडले. राज्याभिषेकाआधी सेनापती आणि आपल्या पत्नी निवडताल्या. राज्याभिषेकाच्या 13व्या दिवशी मासाहेब गेल्या आणि या अपशकुनाने साऱ्यांची मनं शंकित झाली. तुमची क्षमा महाराज, कवी कळस म्हणाले. आम्ही श्रद्धावान माणसं आहोत. जे डोळ्याने दिसतं ते नाकारायचं कसं? जे पाहू ते माणसाला दिसतं. प्रतापराव गेले पण राजाचं धैर्य दाखवून गेले. धनाच्या एका शब्दाखातर 10,000च्या छावणीवर चालून जाणारे आमचे 7 सरदार मृत्यूचा पराभव करून गेले. त्यांच्या शौर्याला तोड कसली? राणीसाहेबांचा मृत्यू म्हणाल तर मृत्यूचा अर्थ आमच्या इतक्या कोणाला कळणार? मासाहेब गेल्या, आम्हाला दुःखाच्या खाईत टाकून गेल्या खरं, पण अखेरच्या वेळची त्यांची तृप्तता आम्हीच पाहिली. ज्ञानदेव समाधिस्थ झाले तो शंका अमंगल. तुम्ही म्हणाल या कल्पनेचा खेळ आहे, पण राज्याभिषेकाच्या आधीच आनंदरावांनी बेहलचा पराभव केला. राज्याभिषेकानंतर बहादूरखानाची लूट आमच्या पदरी पडली. हे विजय का सामान्य? कवी कळस त्यांना निरुत्तर झाले. महाराज, आपला विचार असेल, माझी काही तक्रार नाही, पण खुद्द राज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टांनी पर्वतराजात बलिदान देव दिले नाही. खुद्द गडाची स्वामिनी शिरकाई तिची पूजा केली नाही ना. देशस्वामी भार्गवांचं अर्चन करून घेतलं. या गोष्टी आमच्यासारख्यांना खटकतात. त्याचमुळे राज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टांच्या नाकावर काष्टाचा तडाखा वाचला. पौराहत्य करणाऱ्या बाळभट्टांच्या टाळूवर छताचं लाकडी कमळ पडलं आणि अशुभाची जाणीव दिली केली असं आम्हाला वाटतं. राजा खिन्नपणे असले. कवी कळस, आम्ही तुमच्या भावना जाणतो, या प्रसंगी एकच गोष्ट आठवते जी तुम्हाला आणि निश्चलपुरींना पटावी. ते काळाने वशिष्ठाने प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला होता. त्यासाठी अनिष्ट निवारणार्थ होमही झाले होते, पण नेमक्या त्या सुलक्षणी मुहूर्तावरच प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासाला गेले. कवी कळस त्यावर काही बोलू शकले नाही. कवी, आम्ही तुमची भावना जाणतो. राज्याभिषेकाची आम्हाला हौस नव्हती, ती आवश्यकता होती. ती राज्याभिषेक सर्वतोपरी निर्दोष असावा असं आम्हालाही वाटतं. तुम्ही निश्चलपुरींना बोलून घ्या, आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे तांत्रिक अभिषेक करून घेऊ. कवी कळस त्यांनी निश्चलपुरींना तातडीने निरोप पाठवला. एके दिवशी निश्चलपुरी गडावर येऊन दाखल झाले. निश्चलपुरी मोठ्या उत्साहाने अभिषेकाच्या तयारीला लागले. निश्चलपुरींनी ललिता पंचमीचा दिवस निश्चित केला. सुरुवातीला निश्चलपुरींनी कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता इत्यादींचे पूजेदी विधी केले. नंतर कलश स्थापना करून तंत्रानुसार पूजेविधी ओळखला. मेरू यंत्र नानावर्णाने चित्रित केलं. मंडपात तसे सिंहासनाजवळ भूमी संशोधन केलं. सुवर्ण सिंहासनासाठी दुसरी औदुंबर शाखांची आसंदी केली होती. तीर्थमंत्राने सिंहगात्राची प्रांत प्रतिष्ठा केली. राजे हाती खड्ग घेऊन राजसभेत आले. नंतर त्यांच्याकडे द्वारपाल देवतांना बलिदान दिलं आणि सिंहासनाच्या अष्टसिंहास बली दिली. नंतर इतर देवतांना बली देऊन संतुष्ट करण्यात आलं आणि बलिदानावधी झाल्यावर शिवशक्तीरूपी कुंभातील उदकांनी राजांनी राजपांडपास अभिषेचन केले. रायरी पर्वताला अन्नदान करून संतुष्ट केलं. राजे राजसभेत येऊन मंत्रमय जयघोषात सिंहासनावर आरोहण करते झाले. प्रजाजनांना त्यांनी दर्शन दिलं. राजांनी वाहिलेल्या दक्षिणेने निश्चलपुरी तृप्त झाले. आशीर्वाद दिला. राजा, तुझ्यामुळे जगात सद्गुणांचा उत्कर्ष होईल. छत्रपतींच्या घरात 300 वर्ष राजसत्ता चालेल. या अवधीत यवनांचा सतत नाश होत राहील. राजे सिंहासनावर उतरले. नकळत त्यांची पावलं उजव्या बाजूला वळली. राजा 2 पावले चालून थांबले. चटकन त्यांच्या डाव्यात असं उभं राहिलं. त्यांच्या पायावर मस्तक टेकावं, शुभाशय आशीर्वाद घ्यावा असं आता कोणीच त्या बाजूला उरलं नव्हतं. आणि मासाहेब मात्र केव्हाच निघून गेल्या होत्या. एक पर्व मात्र संपलं होतं खऱ्या अर्थाने, आणि श्रीमान योगीचे 8 भाग मात्र इथे संपले. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांवरती मायाने आणि शिवाशिवासाठी हात उंचावेत असे हात मात्र कायमचेच मात्र निघून गेले. ते म्हणजे मासाहेब जिजाऊ. जय भवानी, जय शिवराय.
ज्या ज्या वेळेस रायगडला जातात त्यावेळेस खाली पाचारला मात्र मासाहेब जिजाऊंचे दर्शन घेतल्याशिवाय मात्र पुन्हा येऊ नये. परंतु नुसती माता नव्हे, ती जगदंबेचं रूपच होतं म्हणावं लागेल. अशा ह्या मातोश्री. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकता शिवभारत.